आपल्या आयुष्यामध्ये जर काही संकटं आली किंवा काही अडीअडचणी आल्या तर आपण सर्वात आधी कुणाकडे धाव घेतो? अर्थातच आपण सगळ्यात आधी देवाकडे धाव घेत असतो. पण अनेकदा काय होतं, कितीही प्रार्थना केली, कितीही याचना देवासमोर केल्या तरी आपली संकटं काही संपण्याचं नाव घेत नाही. तेव्हा आपल्या सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न येतो, देव अशा वेळा खरंच शांत का राहतात? किंवा या जगामध्ये देव आहे की नाही? आज या प्रश्नाचं उत्तर आपण धर्मशास्त्राच्या आधारे जाणून घेऊया. कारण कधीकधी माणूस इतका हतबल होतो की देवासमोर उभा राहून तो फक्त एकच प्रश्न विचारतो, देवा, माझी प्रार्थना तुला ऐकू येत नाही का रे? माझ्या आयुष्यामध्ये काय चाललंय हे तुला दिसत नाही का रे? पण कदाचित या प्रश्नाचं उत्तर आपल्या अपेक्षेपेक्षा खूपच वेगळं आहे. तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, तेव्हा शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदाच आलेले असाल, आपला व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या दिल्लीकर मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करू शकता. आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा रामकृष्ण हरी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, आपल्या आयुष्यामध्ये असा एक क्षण जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतो जेव्हा आपण देवासमोर उभे राहून मनामध्ये एकच प्रश्न विचारतो, देवा, मी तुझी रोज पूजा करतो, तुझं नामस्मरण करतो, तरी माझ्याच आयुष्यामध्ये इतकी संकटं का? कधी आर्थिक अडचणी, कधी आजारपण, कधी नात्यांमधील तणाव, तर कधी अचानक आलेलं दुःख. अशा वेळी मन अगदी खचून जातं. आपण देवाकडे मदतीची याचना करतो, प्रार्थना करतो, नवस बोलतो, मंदिरामध्ये जातो. पण अनेकदा आपल्याला वाटतं, मी इतकी प्रार्थना करतो, इतकी प्रार्थना करते, तरी देव काहीच करत का नाहीत? हळूहळू मनामध्ये शंका निर्माण होऊ लागते. देव खरंच माझं ऐकत आहेत का? की ते शांत आहेत? किंवा या जगामध्ये देव आहेत का? तर मंडळी, हा प्रश्न काही आजचा नाही. हा प्रश्न हजारो वर्षांपूर्वीसुद्धा लोकांच्या मनात होताच. म्हणूनच आपल्या धर्मग्रंथांमध्ये म्हणजे रामायण असेल, महाभारत असेल किंवा अगदी भगवद्गीतेमध्ये या विषयांवर अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन आपल्या सर्वांना केलेलं आहे. पण एक गोष्ट सुरुवातीला समजून घेणं फार आवश्यक आहे. देव शांत आहेत याचा अर्थ देव आपल्याला सोडून गेले आहेत असा अजिबात होत नाही. कधीकधी आई आपल्या मुलाला चालायला शिकवत असते. सुरुवातीला ती त्याचा हात धरते, पण एक वेळ अशी येते की ती त्याचा हात सोडते. याचा अर्थ आईला मुलाची काळजी नसते का? नाही, ती फक्त मुलाला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवत असते. धार्मिक परंपरेमध्ये अनेक जण असा विचार मांडतात की संकटांच्या काळातसुद्धा देवाची भूमिका काहीशी अशीच असू शकते. प्रत्येक प्रसंगामध्ये त्वरित हस्तक्षेप करण्याऐवजी ते माणसाला धैर्य, संयम आणि योग्य मार्ग निवडण्याची प्रेरणा देतात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, देव संकट का येऊ देतात? देव खरंच शांत असतात का? आणि त्यांच्या या शांततेमागे नेमका कोणता संदेश दडलेला आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण एक एक करून जाणून घेऊया. तर मंडळी, आपण देवावर श्रद्धा ठेवतो ते काही चुकीचं नाही आहे. तरी पण आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये जी काही संकटं येतात तेव्हा आपण काहीतरी म्हणजे देवावर नाराज होतो. देवाने जर योग्य वेळी योग्य रस्ता दाखवला नाही किंवा आपली संकटं दूर केली नाहीत ना, तर आपल्या मनामध्ये देवाविषयीच शंका तयार व्हायला लागते. खरं तर असं आपण केलं नाही पाहिजे, पण त्यावेळेसची परिस्थितीच अशी असते की आपणसुद्धा असं काहीतरी विचार करून बघतो. बघा, परिस्थिती लगेच बदलत नाही. जरी आपण देवाची त्यावेळेस अधिक पूजा करू लागतो, मंदिरात जातो, जप करतो, आपल्या घरातील जी व्यक्ती अडचणीत आहे किंवा आपण स्वतःसुद्धा अडचणीत असलो तरी पण देवाची प्रार्थना आपण जरा त्यावेळेस जास्तच करतो. म्हणजेच काय, आपल्या परीने आपण सर्व काही प्रयत्न करू पाहतो. मग आपण देवाविषयी शंका घेण्याऐवजी त्यावर एक खूप सुंदर असं विवेचन आपल्याला पुढे ऐकायला भेटतंय. तर तुमच्या किंवा माझ्या मनात आलेला हा प्रश्न नाही आहे. हा प्रश्न प्रत्येक काळामध्ये असंख्य भक्तांच्या मनात आलेला आहे. तर आपण अनेकदा असं म्हणतो की देवावर श्रद्धा ठेवली म्हणजे आयुष्यामध्ये कधीच दुःख येणार नाही. पण धर्मशास्त्र आपल्याला असं सांगत नाही. जर तसं असतं तर भगवान श्रीरामांना वनवास भोगावा लागला नसता, पांडवांना अन्याय सहन करावा लागला नसता,
भक्त प्रल्हादावर अत्याचार झाले नसते आणि द्रौपदीवर सुद्धा इतका कठीण प्रसंग आला नसता. म्हणजेच संकट येणं म्हणजे देव आपल्यापासून दूर गेले असा अर्थ होत नाही. उलट धर्मग्रंथांमधील अनेक कथांमध्ये असं दिसून येतं की संकटांच्या काळामध्ये सुद्धा देवाची कृपा त्या व्यक्तींवर होती. मात्र ती कृपा प्रत्येक वेळी संकट लगेच दूर करण्यात दिसलीच असं नाही. मग प्रश्न असा आहे, देव आपल्या सोबत असतात तर ते संकट लगेच का दूर करत नाहीत? त्यांच्या शांततेमागे नेमकं कोणतं कारण असतं? याचं पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं कारण आपण जाणून घेऊया. धर्मशास्त्रानुसार देव प्रत्येक संकट लगेच दूर करत नाही. कारण अनेकदा संकट हे आपल्या आयुष्याचा शेवट नसतं, तर एका नव्या शिकवणुकीची आपल्यासाठी सुरुवात असते. आपण शाळेत असताना आपल्याला परीक्षा द्यावी लागते. त्यावेळी शिक्षक आपल्याला प्रश्नपत्रिका देतात, पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते स्वतः कधीच सांगत नाहीत. याचा अर्थ शिक्षक विद्यार्थ्याला मदत करू इच्छित नाहीत का? बघा, आपण जेव्हा शाळेमध्ये असतो, कॉलेजमध्ये असतो, आपली परीक्षा होते, परीक्षेच्या वेळेस आपलेच शिक्षक आपले सुपरवायझर म्हणून काम करत असतात. कधीकधी आपला पेपर आणि आपले त्याच विषयाचे शिक्षक आपल्याला सुपरवायझर म्हणून येतात. मग ते जिथे आपले बेंचेस ठेवलेले आहेत, आपली जी बाकं असतात बसायची, त्याच्यामध्ये जी काही जागा असते, आपण पेपर लिहित असतो आणि शिक्षक प्रत्येक रांगेतून असे फिरत असतात की आपण काय लिहितोय काय नाही, किंवा आपण कॉपी केली का, कुणाचं पाहून लिहितोय का, किंवा काहीतरी चिटिंग आपण करतोय का, तर ते सगळं त्यांचं लक्ष असतं. बऱ्याच वेळा शिक्षक आपण जो काही पेपर लिहितो ना त्याच्यामध्ये सुद्धा डोकावत असतात बघा. तर मग त्यांना तर त्याची सगळी उत्तरं माहिती असतात प्रश्नांची, पण ते आपल्याला अशा वेळेस सांगतात का? नाही. परीक्षा कशाला म्हणतात की आपण कितपत अभ्यास केलेला आहे, शिक्षकांनी वर्षभर आपल्याला जे काही शिकवलं तर ते आपण कितीपत लक्षात ठेवलं, आपल्याला त्यातून काय येतं आहे किंवा आपण कुठे कमी पडतोय, हीच तर खरी परीक्षा असते ना. तर मग जसं शिक्षकांचं उदाहरण इथे आपल्याला परिपूर्ण ठरतं की जेव्हा शिक्षक लोक ते पेपर तपासतात, आपल्याला उत्तरपत्रिका देतात, पुन्हा आपल्याला किती मार्क्स पडले, किती गुण मिळाले ते दाखवतात. मग त्यावरून आपल्याला समजतं की आपण किती अभ्यास केला होता किंवा अभ्यास केला, त्यातून आपल्याला किती लक्षात राहिलं, किंवा शिक्षकांनी जे आपल्याला शिकवलं होतं ते आपण कितपत समजून घेतलं. तर संकटांचंही असंच आहे. देव आपल्याला त्वरितसुद्धा बाहेर काढू शकतात, पण आपल्याला मग अनुभव कसा येणार की जरी संकट आलं, एखादं आजारपण आलं, तर त्याच्याशी आपण कसं लढलो, कसं झुंजलो, किंवा कोणत्याही प्रकारचं संकट असो आपण त्याच्यामध्ये स्वतःला कसं सावरलं, किंवा त्या संकट काळामध्ये आपण स्वतःला कसं ठेवलं, काय काय विचार आपण केले, तर आपली ही एक परीक्षाच असते. आपण हे समजून घेतलं पाहिजे. तर धर्मग्रंथांमध्ये सुद्धा संकटांची तुलना अनेकदा अशाच परीक्षेशी केली जाते. याचा अर्थ असा नाही देव माणसाला दुःख देण्यामध्ये आनंद मानतात. उलट अडचणीच्या काळामध्ये माणसामध्ये धैर्य, संयम, श्रद्धा आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद विकसित होऊ शकते, असा धार्मिक विचार इथे मांडला जातो. याचं एक सुंदर उदाहरण आपल्याला महाभारतामध्ये दिसतं. पांडवांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटांचा सामना केला. ते तर राजपुत्र होते. वनवास, अपमान, अन्याय इतकं सगळं असूनही भगवान श्रीकृष्ण प्रत्येक वेळी त्यांच्यासोबत होते. मग प्रश्न पडतो, जर भगवान श्रीकृष्ण जे महाविष्णूंचा अवतार आहेत, मग त्यांनी पांडवांची संकटं एका क्षणामध्ये संपवली पाहिजे होती, मग त्यांनी असं का केलं नाही? कारण त्या संघर्षातूनच धर्माचा विजय होणार होता. त्या प्रवासातूनच पांडव अधिक सक्षम, संयमी आणि कर्तव्यनिष्ठ बनले. यातून आपल्याला एक महत्त्वाची शिकवण मिळते. देव नेहमी संकट काढूनच टाकतील असं नाही, पण ते संकटांचा सामना करण्याची शक्ती नक्की देतात, अशी श्रद्धा अनेक भक्त व्यक्त करतात. ते काही चुकीचं नाही. याचा अर्थ असाही नाही आपण फक्त प्रार्थना करत बसावं आणि कोणताही प्रयत्न करू नये. कारण धर्म नेहमी सांगतो की प्रार्थना आणि प्रयत्न यांची सांगड घालणं खूप आवश्यक आहे, आणि हे ज्याला जमलं त्याने नक्कीच संकटावर विजयसुद्धा मिळवलेला असेल. अशी उदाहरणंसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात.
म्हणूनच एक प्रश्न अजूनही उरतो, आपल्या आयुष्यामध्ये येणारी अडचण ही देवाची परीक्षा असते का, की त्यामागे आणखीसुद्धा काही कारणं असू शकतात? तर याचं उत्तर व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये आपण लगेच जाणून घेऊया. पुढचा भाग म्हणजे पुढचा व्हिडिओ नाही, लगेचच मी तुम्हाला याची उत्तरं सांगते. तर बघा मंडळी, अनेकदा लोक म्हणतात मी कुणाचं वाईट केलं नाही तरी माझ्याच आयुष्यामध्ये इतकी संकटं का आली किंवा येत आहेत. हा प्रश्न खरं तर अगदी स्वाभाविक आहे. धर्मशास्त्र मात्र या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला कर्मसिद्धांताचं उदाहरण देतात. हिंदू धर्मानुसार प्रत्येक कर्माचं फळ असतं. चांगल्या कर्माचं चांगलं फळ मिळतं, तर चुकीच्या कर्माचे परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागू शकतात. मात्र हे परिणाम नेमके कधी आणि कशा प्रकारे मिळतील हे आपल्या आकलनाच्या पलीकडे असू शकतं. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक संकट हे पूर्वजन्मातील पापामुळेच येतं असा निष्कर्ष आपण काढावा. धर्मग्रंथ असा साधा आणि सरसकट निष्कर्ष आपल्याला कधीच देत नाही. काही वेळा संकट आपल्या चुकीच्या निर्णयांमुळे येतात. उदाहरणार्थ, आपण आरोग्याची काळजी घेतली नाही तर आजार होऊ शकतो. आर्थिक नियोजन केलं नाही तर आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. पैसा पुरणार नाही. अशा वेळी सर्व दोष देवावर टाकणं योग्य ठरणार नाही. धर्म आपल्याला सांगतो की देवाने माणसाला बुद्धी, विवेक आणि कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. त्या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धभूमीवर उभं राहून एक महत्त्वाचा संदेश देतात. ते अर्जुनाला फक्त धीर देत नाहीत तर कर्तव्य पार पाडण्याची प्रेरणा देतात. यातून आपल्याला समजतं की देव आपल्यासाठी सर्व काही करून देत नाहीत. ते आपल्याला योग्य मार्ग योग्य वेळी दाखवतात आणि त्या मार्गावर चालण्याची शक्ती देतात. म्हणून संकटाच्या काळामध्ये स्वतःला एक प्रश्न जरूर विचारावा, या परिस्थितीमध्ये मी नेमकं काय शिकू शकतो? परिस्थिती वाईट आहे, मी कोणता योग्य निर्णय घेऊ शकतो किंवा कोणता प्रयत्न यावेळेस करू शकतो? असा विचार केल्यामुळे आपलं मन हळूहळू निराशेतून बाहेर पडू लागतं. इथे आणखी एक प्रश्न उरतो, जर देव आपल्यासोबत असतात तर त्यांच्या कृपेची जाणीव संकटांच्या काळात का होत नाहीत? देव मदत करतात, मग आपल्याला ती का दिसत नाही? तर याचंही उत्तर अतिशय सुंदर आहे, ते सुद्धा सांगते. मी इतकी प्रार्थना केली पण देवाने माझ्यासाठी काहीच केलं नाही, असं आपल्याला संकटाच्या काळामध्ये अनेकदा वाटतं. पण धर्मशास्त्र आपल्याला एक वेगळा विचार सांगतं. देवाची मदत नेहमी चमत्काराच्या रूपातच मिळेल असं नाही. कधीकधी देव एखाद्या माणसाच्या रूपाने मदत करतात, कधी योग्य वेळी योग्य विचार सुचवतात, कधी संकट सहन करण्याची ताकद देतात, तर कधी एखादा बंद झालेला मार्ग बंद करून त्याहूनही चांगला मार्ग आपल्यासाठी उघडतात. मात्र त्या क्षणी आपल्याला ते समजत नाही. याचं एक सुंदर उदाहरण महाभारतामध्ये आपल्याला दिसतं. द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना सुरुवातीला ती स्वतः प्रयत्न करत होती, पण जेव्हा तिने पूर्ण श्रद्धेने भगवान श्रीकृष्णांचा धावा केला तेव्हा तिचं रक्षण झालं, अशी कथा सांगितली जाते. या कथेतून अनेक जण असा संदेश घेतात की जेव्हा माणूस पूर्ण श्रद्धेने ईश्वरावर विश्वास ठेवतो तेव्हा त्याला अपेक्षित त्या स्वरूपामध्ये किंवा त्याहूनही वेगळ्या स्वरूपामध्ये आधार नक्की मिळू शकतो. अर्थात याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक प्रसंगी चमत्कारच घडेल. धार्मिक परंपरेतील मुख्य संदेश असा आहे की श्रद्धेमुळे माणसाला धैर्य आणि आशा मिळते. आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेकदा पाहिलं असेल, एखादी गोष्ट त्यावेळी वाईट वाटते, पण काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर जाणवतं जर ते घडलं नसतं तर आज मी इथपर्यंत पोहोचलोच नसतो किंवा इथपर्यंत मी आलेच नसते. म्हणूनच अनेक संत म्हणतात, देव आपल्याला संपूर्ण चित्र कधीच दाखवत नाहीत, ते फक्त पुढचं योग्य पाऊल टाकण्याची ताकद देतात. तर याचा अर्थ असाही नाही की दुःखामध्ये हसूच पाहिजे किंवा वेदना जाणवू नयेत. दुःख होणं स्वाभाविक आहे, पण त्या दुःखातही आशेचा धागा सोडू नये, हाच आपल्या धर्माचा मूळ संदेश आहे. एक प्रश्न यात उरतो की संकटाच्या काळात श्रद्धा कशी टिकवायची, मन खचू न देता देवावर विश्वास कसा ठेवायचा? तर याचं उत्तर आपण ऐकूया. मंडळी, संकट आलं की सर्वात आधी काय ढळतं तर मनाचा धीर. जेव्हा एकामागून एक अडचणी येतात तेव्हा प्रार्थना करण्याची इच्छाही कमी होते. काही लोक तर मनात म्हणतात, इतकी वर्ष देवाची पूजा केली पण काय उपयोग झाला? अशी भावना येणं मानवी स्वभावाचा भाग आहे. धर्मसुद्धा हे मान्य करतो, पण त्याचबरोबर तो एक महत्त्वाचा संदेश आपल्याला देतो. श्रद्धा म्हणजे संकट नसणं नाही.
संकटातही देवावरचा विश्वास न सोडणं. याचं सुंदर उदाहरण आपल्याला भक्त प्रल्हादाच्या कथेत दिसतं. त्याच्यावर अनेक संकटं आली. त्यांना घाबरवण्याचे, त्रास देण्याचे काय नाही ते प्रयत्न झाले, पण त्यांनी देवावरचा विश्वास सोडला नाही. शेवटी भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार धारण केला आणि त्यांचं रक्षण केल्याची कथा पुराणांमध्ये जरूर सांगितली जाते. या कथेत अनेक जण असा संदेश घेतात की श्रद्धा संकट संपल्यावर ठेवायची गोष्ट नाही, तर संकटात सुद्धा टिकवायची एक प्रकारची शक्ती आहे. पण श्रद्धा टिकवायची म्हणजे देवासमोर फक्त बसून राहायचं का? तर नाही. धर्म आपल्याला 2 गोष्टी एकत्र शिकवतो, प्रार्थना आणि प्रयत्न. जर आजार असेल तर देवाची प्रार्थना करा आणि योग्य डॉक्टरकडून उपचारसुद्धा घ्या. जर आर्थिक अडचण असेल तर देवाचं स्मरण करा, त्याचबरोबर मेहनत, नियोजन आणि योग्य निर्णय घ्या. जर नात्यामध्ये समस्या असेल तर प्रार्थनेसोबत संवाद आणि समजूतदारपणासुद्धा तेवढाच आवश्यक आहे. म्हणजेच देवावर विश्वास ठेवणं आणि स्वतःचं कर्तव्य करणं या दोन्ही गोष्टी धर्मामध्ये तितक्याच महत्त्वाच्या मानल्या जातात. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धभूमीतून पळून जायला सांगत नाहीत, उलट धैर्याने उभं राहून कर्तव्य पार पाडण्याची प्रेरणा देतात. यातून आपल्याला हे समजतं की देव आपल्याला संकटापासून दूर नेत नाहीत, पण संकटातून योग्य मार्गाने बाहेर पडण्याची शक्ती देतात. मग या संपूर्ण विषयाचा सारांश काय? देव शांत का राहतात? त्यांच्या शांततेमागे नेमका काय संदेश आहे? याचं स्पष्ट उत्तर आणि हृदयाला स्पर्श करणारं उत्तर आपण या व्हिडिओच्या आता शेवटच्या भागात जाणून घेऊया. मंडळी, आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली. संकट आलं म्हणजे देव आपल्याला सोडून गेले आहेत असा होत नाही. धर्मशास्त्र त्यातून आपल्याला सांगतं, प्रत्येक संकटामागे एकच कारण असतं असं नाही. काही संकटं आपल्या कर्मांमुळे येतात, काही आपल्या निर्णयांमुळे, तर काही जीवनाचा नैसर्गिक भागसुद्धा असतात. पण अशा प्रत्येक प्रसंगामध्ये देव आपल्याला एक गोष्ट नक्की देतात अशी श्रद्धा आहे. ती म्हणजे धैर्य, संयम आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा. त्यामुळे लक्षात ठेवा, देव प्रत्येक वेळी आपली इच्छा पूर्ण करतीलच असं नाही, पण आपल्या हिताचं जे काही असेल त्याकडे नेण्याचा मार्ग नक्की दाखवतील अशी अनेक भक्तांची जी श्रद्धा आहे ती नक्कीच बरोबर आहे आणि त्यावर आपण सुद्धा कुठेतरी विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करावा. अर्थात ज्याला जसा अनुभव येतो माणूस तसाच बोलतो, पण श्रद्धा कशी असते याची उदाहरणं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला. आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग असे घडतात ज्याचा अर्थ त्या क्षणी आपल्याला समजत नाहीत, पण काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर जाणवतं त्या संकटानेच मला अधिक मजबूत बनवलं. म्हणूनच संकटाच्या काळात स्वतःला एक गोष्ट नेहमी आठवण करून द्या, प्रार्थना सोडू नका आणि प्रयत्नही सोडू नका. कारण आपला धर्म सांगतो, ईश्वरावर विश्वास ठेवणं म्हणजे हातावर हात ठेवून बसणं नाही, तर पूर्ण श्रद्धेने आपलं कर्तव्य करत राहणं होय. कधीकधी देव आपल्या आयुष्यातील वादळं थांबवत नाहीत, पण त्या वादळातून सुरक्षित बाहेर पडण्याची ताकद मात्र आपल्याला नक्की देतात. म्हणून संकट आलं की देव माझ्यासोबत नाहीत असा विचार करण्यापेक्षा कदाचित देव यातून मला काहीतरी शिकवत आहेत आणि योग्य वेळ आल्यावर योग्य मार्गही दाखवतील अशी सकारात्मक भावना आपल्या मनामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. याच विश्वासाने संत, भक्त आणि महापुरुषांनी कठीण प्रसंगांवर मात केली आणि आपल्या जीवनातून जगाला प्रेरणा दिली. शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देवाची शांतता ही त्यांची अनुपस्थिती कधीच नसते. अनेकदा ती आपल्या जीवनासाठी योग्य वेळेची प्रतीक्षा असते अशी श्रद्धा व्यक्त केली जाते. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या कुटुंबीय मित्रांसोबत शेअर करा. तसेच धर्म, अध्यात्म, पूजा, व्रत आणि हिंदू संस्कृतीवरील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.